बत्तीस प्रमाणपत्रासाठी 5,000ची लाच, तळोद्यात महसूल विभागाचा अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात। लाच स्वीकारताना रवींद्र कानडे रंगेहात ताब्यात। यापूर्वीही लाच प्रकरणी कारवाई झाल्याची माहिती। 32 प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना तळोदा महसूल विभागातील अव्वल कारकून रवींद्र निंबा कानडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात ताब्यात घेतले। या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 32 प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी संबंधित तक्रारदाराकडे अव्वल कारकून रवींद्र कानडे याने 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कानडे याला रंगेहात ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईनंतर संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। यापूर्वीही लाच प्रकरणी कारवाई। विशेष म्हणजे रवींद्र कानडे याच्यावर यापूर्वी नवापूर येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असताना लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे आता पुन्हा लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने महसूल विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रकरणात एसीबीकडून पुढील तपास सुरू असून कारवाईतील सर्व बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत।